तर आज गजानन महाराजांच्या प्रसादामध्ये आहे पिठलं. नाही सांगा. नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता मी तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या गुरूंची आज पूजा केली असेल, तर मी पूजा पण तुम्हाला दाखवते. आणि त्याचबरोबर आज आहे गजानन महाराजांचं उद्यापन. तर त्याचा मी स्वयंपाकसुद्धा केलेला आहे, म्हणजे थोडा केलेला आहे, थोडा उरलेला आहे, अजून करायचं आहे बाकी. तर चला मला मंडळी मी तुम्हाला दाखवते आज स्वयंपाकात काय काय केलं आहे. तर आज गजानन महाराजांच्या प्रसादामध्ये आहे पिठलं. त्याचबरोबर वरण भात केलेला आहे, म्हणजे इथे वरण आहे आणि इथे आहे दुधी भोपळ्याचा हलवा, भात. आणि आता मी आळूवडी बनवणार आहे. तर आळूवडीचं जे बॅटर असतं ते तयार करून ठेवलेलं आहे. तर चला पटपट स्वयंपाक करायचं आहे उरलेला मला. तर आता मंडळी मला आळूची वडी करायची. तर यासाठी मी बेसन पीठ घेतलेले, त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर चिंचेचं पाणी आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे. तर हे सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी आळूची पानं पण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि आता याला आपण मागच्या साईडला अशा पद्धतीने आता हे पानांना पीठ लावून घ्यायचे. तर आता पानं माझ्याकडे जास्त नसल्यामुळे मी एक एक पानालाच हे लावणार आहे आणि त्याचा रोल करून घेणार आहे. आता चाळणीला तेल लावायचे आणि यामध्ये आपल्याला आळूच्या वड्या ठेवायच्यात वाफायला. आणि साईडला मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करते. आणि तुम्ही बघू शकता आपल्या आळूच्या वड्या पण छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत. आणि थोडेसे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कट करून घ्यायचे आहेत. तर मस्त अशा झाल्यात. आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये आता मी ह्या वड्या छान अशा फ्राय करून घेते. जास्त तेल नाही घेतलं, अगदी थोडंसंच घेतलेलं आहे. तर आता या कुरकुरीत होईपर्यंत आपण या तळून घेऊया. आळूवडी झाल्यानंतर आता इथे मी भाकरी थापायला घेते. तर साधारण 6-7 भाकऱ्याच मी करणार आहे, कारण चपातीसुद्धा केलेली आहे. तर आता हेतूच्या क्लासमध्ये तिचा क्लासमेट आहे, त्यालाच मी इथे जेवायला बोलवलं आहे आणि तो आमच्या बिल्डिंगमध्येच राहतो. तर आता तुम्हाला तर माहिती, मुलं काही जास्त खात नाही. डाळ भात पण केलेला आहे. जर का त्याला भाकरी आवडत नसेल तर चपाती पण तो खाऊ शकतो. तर चला आता पटकन अशा ह्या भाकऱ्या करून घेते. आज माझ्या भाकऱ्या सगळ्या छान अशा फुलल्या आहेत.
तर आता माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आता मी देवांना नैवेद्य दाखवते आणि भाग्यसुद्धा आलेला आहे, तो बसलेला आहे. तर आता गजानन महाराजांना सुद्धा मी नैवेद्य दाखवते. खरंच 5 दिवस मला खूप छान गेले. घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येत होती आणि हे वाचन केल्यामुळे घरामध्ये एक शांतता येते. तर मला खूप बरं वाटलं. मागच्या वर्षीसुद्धा मी केलं होतं, परंतु तेव्हा मी शूट केलं नव्हतं. नाही सांगा. मीठ वगैरे बरोबर आहे ना? तर आता इथे भाग्य आणि केतूला मी जेवायला वाढलेले आहे. तर त्यांना विचारत होती की स्वयंपाक कसा झाला. तर भाग्य म्हणाला खूप छान झाला आहे. खूप छान वाटलं मलासुद्धा. तर इथे तुम्हाला जवळून दाखवते, देवांना नैवेद्य दाखवलेला आहे. आणि त्यानंतर इथे सुनीताताई पण आल्या. सुनीताताई आज खूप लेट आला, म्हणजे जवळजवळ 5:30ला आल्या. तर त्यांनी काय जेवण केलं नाही. त्या म्हणाल्या मला काही जेवायला नको, कारण बराच लेट झाला होता. त्यामुळे त्यांना मी दुधी भोपळ्याचा हलवा खायला दिला आणि त्यांची ओटी भरली. त्या खूप लाजत होत्या, मी शूट घेत होती तेव्हा. घड्यात वाजलेले आहेत 5:40 आणि आता मी आणि वेदांत निघालो आहे जिमला. जिमला जाऊन येतो आणि मग आल्यावरती तुमच्याशी बोलते. चला. जिमवरून आल्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली, फ्रेश झाली आणि आता पुन्हा बाहेर निघालेली आहे. तर महेश गुरु आले आहेत, तर त्यांच्यासोबत आता मी मंदिरात निघते, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. तर बघूया आता दत्ताच्या मंदिरात जायचं आहे की गणपतीच्या मंदिरात, ते काय अजून आमचं ठरलेलं नाही आहे, कारण बराच लेट झालेला आहे. आता 8 वाजलेले आहेत. तर पाणी वगैरे भरून घेते आणि त्यानंतर आम्ही निघू. चला. तर इथे जवळच छोटंसं दत्त मंदिर आहे, इथे आलो आम्ही. तर मी, वेदांत आणि महेश आम्ही तिघंही इथे जवळच्या मंदिरामध्ये दत्ताचं दर्शन घ्यायला आलो आहोत. ही दत्ताची मूर्ती खूप छान आहे. खूप प्रसन्न वाटलं दर्शन घेतल्यानंतर. आणि आमच्यासोबत केतू मंदिरात नाही येऊ शकली, कारण ती ट्युशनला गेली होती आणि तिला घेऊन जायचं म्हटल्यावरती आम्हाला रात्रीचे 9:15 9:30 होणार होते आणि तोपर्यंत मंदिर पण बंद झालं असतं. तर यासाठी आम्ही तिघंच आलो. तर मंडळी मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेतलं आणि आता घरी आल्यावरती फ्रेश झाली आहे. महेश यांना जेवायला दिलेलं आहे आणि केतूसुद्धा जेवलेली आहे. केतू जेवलीस? पिठलं भाकरी कसं वाटलं? झोप आली आहे का तुला? झोप मग आता. उद्या कोणता पेपर आहे? अल्जेब्रा. आता का बसलीस? जा ना, झोप जा. अभ्यास बरं, ठीक आहे. चला आता मी व्हिडिओचा एंड करते. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ एकदम छोटा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.